ऊसाचं पीक हे नगदी पीक म्हटलं जातं। सामान्यपणे ऊसाचं पीक घेताना शेतकरी ऊसाचं उत्पादन कमी होईल या भावनेनं आंतरपीक घेत नाहीत। पण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवळगड फराटा येथील सुभाष फराटे यांनी ऊस पिकात आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतलाय। ऊसाची लागवड करताना काहीतरी आंतरपीक असावं, जेणेकरून या आंतरपिकामुळे लागवडीवर झालेला खर्च निघेल या दृष्टीतून ऊसाच्या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून फ्लावरचं सुमारे एकरी 10 टन उत्पादन घेत ऊसापेक्षा जास्त पैसा मिळवलाय। आज आपण सुभाष फराटे यांच्या ऊसातील फ्लावर पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात जाणार आहोत। ऊसाच्या मुख्य पिकासाठी सुभाष फराटे यांनी 807-32 आणि 80-05 या जातीची निवड केली आहे। तर आंतरपिकासाठी मार्च-एप्रिल-मे दरम्यान वादळी पाऊस येतो या दृष्टीनं फ्लावरची रोपं नर्सरीमधून आणून रोप लागवड यंत्रानं लागवड केली आहे। यामुळे कमी मजुरी आणि कमी वेळेत सगळी रोपं एकसारखी एका रेषेत लावली गेली आहेत। या फ्लावरच्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कंद वरून सपाट नसून अर्धदंड गोलाकार आहे। त्यामुळे पाऊस पडला तरी यात पावसाचं पाणी शिरत नाही आणि साठतही नाही। शिवाय वरून गोल आकार असल्यामुळे आणि याच्या दिखाऊपणामुळे याला बाजारात मागणीही अधिक आहे। शिवाय याच्या गड्ड्याच्या लहान आकारामुळे याला दुसऱ्या जातीपेक्षा 10 ते 20% जास्त दर मिळतो। म्हणून मी या फ्लावरची आंतरपीक म्हणून निवड केली, असं सुभाष पाटील फराटे यांनी सांगितलंय। सुरुवातीला ऊस पीक घ्यायचो, फक्त ऊसाचंच पीक लावायचो, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की बाबा आपल्याला ऊसाचे 18 महिन्यांनी पैसे येतात, म्हणून मी आंतरपिकं म्हणून फ्लावर सारखी पिकं घेतली आणि नंतर दुसरं माझ्या असं लक्षात आलं की बाबा फळबागा आपण केल्या पाहिजेत। फळबागा म्हणून मी 10 एकर मांडवण सारख्या ठिकाणी इथं डाळिंब नसताना सुद्धा मी डाळिंब पीक घेतलं आणि 10 एकर डाळिंब मी लावलं। गेल्या वर्षी माझ्याकडं मी डाळिंब एक्सपोर्ट झालं माझं आणि त्याच्यापासून मला आर्थिक चांगला फायदा झाला। त्याचं कारण असं की मी सगळं माझी 40 एकर शेती मी 40 एकर शेती ड्रीप खाली आणली। त्याच्यामुळं मला मजुराची आणि पाण्याची बचत झाली। पूर्वी मी या 40 एकर शेतीला 1,75,000 लाईट बिल भरायचो, पण मला ठिबक सिंचन केल्यानंतर मी फक्त 75,000 वर्षाला लाईट बिल भरतो, म्हणजे मला ₹1,00,000 लाईट बिलातच फायदा झाला। माझ्याकडे पूर्वी 7-8 गडी असायचे, पण मी ठिबक सिंचन केल्यामुळं मला गड्यांची माझी संख्या एकदम घटून माझा मजुरीवर सुद्धा कमी खर्च झाला आणि ठिबकद्वारे मला ठिबकची खतं देता येतात। सेंद्रिय खतं, जीवाणू जे असतील ते जीवाणू मला त्या ठिबकद्वारे सोडता येतात। त्याच्यामुळे मला मजुराची बचत होती, खतांची पण माझी बचत होती आणि मला त्याच्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळतो। फराटे यांनी ट्रॅक्टरचा वापर करत नांगरट, रोटर आदी शेती मशागतीची कामं केली आहेत। विशेष म्हणजे 4.5 फुटांचा पट्टा पद्धतीनं ऊसाची लागवड केली आहे। शेणखताची कमतरता असल्यामुळे त्यात हिरवळीचं खत असावं आणि ते हिरवळीचं खत मिळण्यासाठी म्हणून त्यांनी कोबी, फ्लावर किंवा ढेलच्या हे आंतरपीक म्हणून घेण्याचं निश्चित केलंय। आर्थिकदृष्ट्या चांगलं उत्पन्न मिळावं या दृष्टीनं याचा नीट अभ्यास केला आणि उन्हाळ्यात चांगलं मार्केट असलेल्या फ्लावरचं आंतरपीक घेण्याचं निश्चित केलंय। ऊसाची लागवड सरीमध्ये तर बेडवरती ठिबकद्वारा पाणी व्यवस्थापन करून लागवड केली आहे। याची नांगरट करून घेतली आणि नांगरट करून घेतल्यानंतर सरे 4.5 फुटाच्या अंतराच्या सऱ्या पाडल्या। 4.5 फुटाच्या सऱ्या पाडल्यानंतर ठिबक सिंचन हातरून घेतलं आणि ठिबक सिंचन चालू करून 25 मेला फ्लावर पीक लावलं आणि 25 मेला लावल्यानंतर 1/6ला आमच्या कारखान्याची लागण तारीख असते गोडगंगा सहकार्याची, तर ते 1/6ला ऊसाची लागण केली आणि ठिबक सिंचन मुळे मला पाण्याची बचत झाली आणि मला मजुरात ठिबक सिंचनमुळे मजुराची बचत झाली आणि खतं जी वॉटर सोल्युबल आपण जी खतं देतो ते वॉटर सोल्युबल खतं किंवा मायक्रोन्यूटन त्याच्यामुळे मला देता आलंय आणि मी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर याला केलेला आहे आणि फ्लावर पीक घेतल्यामुळं मला त्या फ्लावर पिकाचं जे उरणारा पालापाचोळा आहे तो मला
सेंद्रिय खत म्हणून ऊसासाठी उपयोग होणार आहे. मी 25 मेला फ्लावर सिजेंटा कंपनीचं किमया ही जात लावली. तर ती किमया जात पावसाळी व्हरायटी असल्यामुळे ती मी निवडली आणि त्याचा गड्डा पांढऱ्या आकाराचा तयार होतो, मोठा गड्डा तयार होतो. त्याच्यामुळं मार्केटमध्ये त्याला चांगला बाजारभाव मिळतो. आणि दुसरं असं की सध्या आता माझी फ्लावर काढणी चालू आहे. ती मी पुण्याला मुंबईला ती पाठवत आहे. ते आता सध्या बाजारभाव 13 ते 16 रुपये आता बाजारभाव मिळत आहे. त्याच्यापासून मला एकरी फ्लावरपासून 12 ते 13 टन मला उत्पादन मिळत आहे. मी आतापर्यंत 30 टन फ्लावर मार्केटला पाठवलेला आहे. त्याच्यापासून मला 3-3.5 लाख रुपये आतापर्यंत मिळालेत. तर मला एक सांगायचे की कमी मेहनतीत आणि कमी मजुरात ठिबक सिंचन केल्यामुळं मला मजुराची बचत झाली. पाणी द्यावं मला असं वेगळं पाटपाण्याने पाणी द्यावं लागलं नाही. जी मी फ्लावरला पाणी देतोय तीच ऊसाला पाणी गेलं, तीच ऊसाला ती खतं मिळाली. त्याच्यामुळं भरपूर मजुराची बचत झाली आणि मला ठिबक सिंचनामुळं भरघोस उत्पादन मिळालं. सुमारे 9 एकर क्षेत्रावर 70,000 फ्लावरची रोपं लावली आहेत. आता या प्रत्येक रोपास 1 ते 1.5 किलो फ्लावर येतोय. सुमारे 100 ते 110 टन फ्लावरचं उत्पादन अपेक्षित आहे. आता शेतामध्ये व्यापारी स्वतः येऊन किलोला 13 रुपये या दरानं जागेवरती घेऊन जात आहेत. मिळणाऱ्या दराप्रमाणे औषधं, रोपं आदींचा सुमारे खर्च 25,000 रुपये वगळता 3 लाख रुपयांचा फायदा होतोय. याच वेळेस प्रमुख पीक असलेल्या ऊसातून 2 लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. गुंठ्यास 2 टन ऊस मिळतो. यावेळी ऊसाला 2,500 रुपये दर अपेक्षित आहे. मात्र ऊस पिकाचा होणारा 30,000 रुपये खर्च भागवण्यासाठी घेतलेल्या फ्लावर पिकातून यावेळी ऊसापेक्षा जास्त फायदा मिळण्याची किमया सुभाष पाटील यांना होणार आहे. डाळिंब, कोबी, फ्लावर, ऊस ही आमची सततची पिकं. शेती हा आमचा नेहमीचाच व्यवसाय असल्यामुळे आम्ही भरपूर सहकार्य पण करतो त्यांना. आम्ही दोघंही नेहमी शेतीमध्येच असतो आणि शेती हा आमचा नेहमीचाच व्यवसाय आहे. त्यामुळे आम्ही योग्य प्रकारची शेती करतो. घरी आमची गाई, म्हैस, गावरान गाईचं शेण, गोमूत्र ह्याचं पण आम्ही सहकार्य करतो. मोठा बॅलर भरतो शेतीमध्ये, त्याचं गोमूत्र ही त्याच्यापासून पण खत तयार करतो आणि शेतीला त्याचा भरपूर फायदा होतो. ऊस पिकासाठी 10-15 दिवसांपासून पाणी द्यावं लागतं, तर फ्लावरला जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे फ्लावर पिकासही 8 दिवसातून 2दा पाणी द्यावं लागतं. फ्लावरला पाणी ठिबकद्वारे आणि ऊसाला 10 ते 12 दिवसांनी पाणी दिलं जातं. ठिबकद्वारे पाणी दिल्यानं खर्चाची मोठी बचत होते, कारण शेतीला पाणी देण्यासाठी मजुरांची गरज लागत नाही. खतं सुद्धा ठिबकद्वारे दिली जात आहेत. त्यामुळे मजुरीमध्ये जास्तीत जास्त फायदा होतोय. शेती करताना जेवढी खर्चात बचत करू तेवढा जास्त फायदा होऊ शकतो, हे आवर्जून सुभाष फराटे सांगतायत. ऊसाची लागवड करताना शेतकरी आंतरपीक घेण्याचं टाळतात. मात्र ऊसात आंतरपीक घेतल्यास ऊसाच्या उत्पादन खर्च निघण्यास हातभार लागतो. सुभाष फराटे यांनी फ्लावरचं आंतरपीक घेतल्यानं त्यांनी ऊसाचा उत्पादन खर्च तर वसूल केलाच आहे, त्याचबरोबर ऊसापेक्षा जास्त उत्पन्न मिळवलंय. त्यामुळे ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ऊसात आंतरपीक घेतल्यास ऊसाची शेती फायदेशीर होईल. सुनील पवार, साम टीव्ही, पुणे.